विचारपीठावर आसनस्थ असलेले इंडियन डेंटल असोसिएशनचे सन्माननीय पदाधिकारी, रोगनिदान शिबिर, आरोग्य शिबिर, दंत तपासणी शिबिर आणि एड्स मार्गदर्शन असा आजचा आरोग्यविषयक दिवस आहे. मित्रांनो, मला सांगितल्याप्रमाणे आपल्या शरीरातले जे काही अवयव आहे त्यातलं महत्त्वाचं जे आहे अवयव आहे ते म्हणजे आपले दात आहे. दात जर पडले तर पहाड खूप खराब दिसते. आपला हवा निघून जाते तोंडातून आणि लोक म्हणते म्हातारे हो पुढं बोलता येत नाही ना, काही नाही ना. दात महत्त्वाचे असतात. तसं म्हटलं जाते गावावरून देशाची परीक्षा. धुळशे सर काय म्हटलं आहे? गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा. जसा गाव तसा देश, बांडे सर. आणि जसं दात तसा माणूस. दातावर ओळखू येते माणूस कसा आहे. आणि म्हणून त्याचा आहार कसा आहे, विहार कसा आहे, हे सगळं दात सांगते. आणि मग दाताची काळजी विशेष घेतली पाहिजे. मला भाग्यवान वाटते, हा लोकांचा हेवा वाटतो की चंद्रपूर जिल्ह्यात ही प्रॅक्टिस करतायत. या जिल्ह्यामध्ये खर्चाचे खूप प्रमाण आहे. 2 किलोमीटरच्या आत 2 पानठेले 3 पानठेले भेटतच. जेवढे पानठेले जास्त तेवढे यांचं काम जास्त. त्यामुळे ही भाग्यवान मंडळी आहे. परंतु ती चांगली सेवासुद्धा करत आहे. आणि नुसतं ते सेवा तर करतच आहे त्या ठिकाणी, पण प्रबोधन करत आहे. त्याबद्दल आपण NSS विभागाच्या वतीने इंडियन डेंटल असोसिएशनचं जोरदार आपण अभिनंदन करूया. टाळ्या. समाजासाठी समर्पण देणारी माणसं गरजेची असतात. बोलणारे खूप आहेत, परंतु त्या ठिकाणी जाऊन सेवा देणाऱ्या लोकांची आज गरज आहे. गावागावात जाण्याची गरज आहे. तुम्ही गावातून आलेले मुलं आहे, सगळे खेळातले मुलं आहे, शहरी मुलं नाही आहे. एक एक गावचं मुलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या गावातले मुलं आहेत. याचा अर्थ जिल्हा कव्हर झाला. इथे जिल्हा असं विचार असतात. दुर्गम भागातून लोक आले. म्हणून दात चांगले ठेवा, त्याची काळजी घ्या. आणि हे जे आरोग्य आहे दाताचं, ज्याच्याविषयी लोकांमध्ये प्रबोधन करा. हे जे तुम्हाला सांगतील, मॅडमनी सांगितलं दाताचं ब्रशिंग किती वेळ करायचं, कितीदा करायचं किंवा कोणत्या वेळेस करायचं. सकाळपासून संध्याकाळी लोक जेवण खूप करतात. भेटलं का खाल्लं. खाण्याचं प्रमाण जास्त आहे आणि दात स्वच्छ करायचं प्रमाण कसं आहे? कधी ते 5 मिनटं, कधी 3 मिनटं. काही लोक नसाने घासतात. नसाने घासतात. अलग अलग प्रकारचे घासणारे लोक आहेत, दात घासणारे आहेत. आणि असे फालतू प्रयोग करू नका. काही लोक म्हणते मी पानापासून ते मंजन केलं, बरोबर. त्या भांडणीत पडू नका. सायंटिफिक जे काही आहे औषधं तेच वापरा, तरच तुम्हाला फायदा होईल. फालतूचे कुठले उपचार दातावर करून घेऊ नका, दात खराब करू नका, असं मला वाटतंय. खूप गरजेचं आहे. अनेकांचे दात असे बाहेर निघाले असतात, त्याला असे आतमध्ये आणण्याचं काम डॉक्टर करतात. लग्न जुळत नाही असे दात पुढे असले तर, मग दात असे गेले का लग्न जुळतात. किती महत्त्व आहे. म्हणून ही कामाची मंडळी आहे. महाराष्ट्रामध्ये जेव्हा होईल त्याही ठिकाणी या असोसिएशननी सेवा द्यावी अशी विनंती आजच मी त्यांना करतो. कारण खेड्यामध्ये लोक गेले पाहिजे. खेड्यात खूप प्रॉब्लेम आहे. धन्यवाद. नमस्कार.